कोकणच्या हापूस आंब्याचा रंग, सुगंध आणि अवीट गोडी आणि चवीची भुरळ संपूर्ण जगातील खवय्यांना आहे. फळांचा राजा असलेल्या याच आंब्याची प्रतीक्षा आता संपली आहे. खवय्यांना आनंदाची बातमी असून रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नारंगी गावचे आंबा बागायतदार वरुण पाटील यांच्या रोहा वराठी येथील बागायतीमधील पहिला हापूस आणि केशर जातीच्या आंब्याच्या पहिल्या पेट्या मुंबई बाजारात मंगळवारी दाखल होणार आहेत. हापूसच्या 4 पेट्या आणि केशर जातीची 1 पेटी वाशी बाजारात मंगळवारी दाखल होणार आहे. डझनला 5,000 रुपये दर मिळेल अशी माहिती आंबा बागायतदार वरुण पाटील यांनी दिली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही रायगडच्या हापूस आंब्याची पेटी बाजारात नेणारे वरुण पाटील हे पहिले मानकरी ठरले आहेत. बागायतीमधून काढलेल्या आंब्याची कुटुंबाने मनोभावे पूजा करून आंब्या पेट्या बाजारात रवाना केल्यात. रायगड जिल्ह्यात देखील हापूस आंब्याचे पीक भरघोस व मोठ्या प्रमाणावर येते. अलिबाग, रोहा, पेण, श्रीवर्धन, म्हसळा आदी तालुक्यात हापूस आंब्याचे पीक चांगले मिळते. रायगडच्या हापूस आंब्याची गुणवत्ता व चव अप्रतिम असल्याने येथील आंब्याला बाजारात मोठी मागणी आहे. तरुण आंबा बागायतदार वरुण पाटील हे बाजारात आंब्याची पहिली पेटी नेण्यात अग्रगण्य ठरले आहेत. तब्बल 45 एकर जागेवर त्यांनी आंबा बागायत केली असून वर्षभर केलेल्या मेहनतीचे गोड फळ त्यांना जानेवारीपासून मिळायला सुरुवात होते. दरवर्षी आपल्या बागेतून किमान 40,000 डझन आंबे ते बाजारात नेतात. या वर्षीची पहिली आंबा पेटी बाजारात नेण्याचा बहुमान पुन्हा वरुण पाटील यांना मिळाला आहे. कोकणातील हापूस आंब्याचा सुगंध विशिष्ट असतो तर इतर आंब्याच्या तुलनेत हापूसचा गोडवा अधिक असतो. हवामानातील बदल व बदलत्या वातावरणात ही जानेवारी महिन्यात आंबा पेटी बाजारात पाठवणे ही मोठी गोष्ट आहे. या कामी मला माझे कुटुंब, हितचिंतक व मित्रपरिवार यांचे मदतकार्य होत असल्याचे वरुण पाटील यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यातून हापूस आंबा जो मुंबईच्या बाजारामध्ये जाण्याचा पहिला मान जो आहे तो आपल्याला मिळालेला आहे. काय नाव आपलं आणि काय एकूणच प्रतिक्रिया? नमस्कार, माझं नाव वरुण पाटील. तर सलग चौथ्यांदा आपल्या बागेतून आंबा मुंबईसाठी रवाना होतोय. खरं तर यावर्षी आम्हाला याची अपेक्षा नव्हती, कारण साधारण ऑक्टोबर महिन्यात पडलेला पाऊस पाहता यावर्षी जानेवारीत आपल्याला आंबा मिळेल याची आम्हाला खात्री नव्हती. परंतु आमच्या मेहनतीमुळे कुठेतरी आम्हाला त्याचं उत्पादन घेता आलं आहे आणि रायगडमधून प्रथम आंबा जातो याचा आम्हाला आनंद होतोय. तर साधारण पाहिलं तर हापूस आंब्याचं उत्पादन यावर्षीसुद्धा चांगलं आहे, परंतु कुठेतरी वातावरणात झालेला बदल हापूससाठी अपायकारक ठरत आहे आणि इतर प्रांतातून येणारा आंबा तो हापूस नाही आहे, परंतु त्याची विक्री हापूस म्हणून केली जाते. याचा परिणामसुद्धा शेतकऱ्यांना दिसत आहे, कारण त्या आलेल्या आंब्यामुळे कुठेतरी कोकणातल्या हापूसची विक्री कमी होते आणि ग्राहकांची फसवणूक होते. तर मला असं वाटतं की यावर्षी हापूसचं उत्पादन चांगल्या स्वरूपाचं असलं तरी त्याची किंमत मात्र शेवटपर्यंत जास्त राहील, कारण यावर्षी हापूस आंबा मुळात थोडा उशिराने चालू होईल. मार्चमध्ये उपलब्धता होईल, एप्रिलमध्ये सुद्धा होईल, परंतु बघितलं तर मे महिन्याच्या शेवटला आंबा हापूसचा हंगाम हा संपून जाईल आणि नंतर इतर राज्यातला आंबा मार्केटमध्ये उपलब्ध होईल. आता किती पेट्या साधारण बाजारात जात आहेत आणि त्याचा दर काय असणार आहे? साधारण आता रायगडमधून माझ्या बागेतून प्रथमच 5 पेट्या जात आहेत. त्यातून 4 हापूसच्या आहेत तर 1 केशरची आहे, प्रत्येकी 2 डझनी. तर सध्या कोकणातून हापूस आंब्याची उपलब्धता होत आहे. साधारण एक 5 ते 6,000 रुपये डझन अशा विक्रमी दराने सध्या विक्री होत आहे, कारण सध्या उपलब्धता कमी आहे. परंतु मार्चपासून हळूहळू ही उपलब्धता वाढेल आणि साधारण एप्रिल आणि मे मध्ये सुद्धा चांगली उपलब्धता राहील. शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत, रायगड. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.